संगमनेर तालुक्यातील कवठे कमलेश्वर येथील एका 25 वर्षीय विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच तालुक्यातील मालदाड गावालगत असलेल्या एका विहिरीत 27 वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आल्याची धक्कादायक घटना आज सकाळी 8 वाजेच्या सुमारास घडली। क्षितिज नवले असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे। याबाबत मिळालेली सविस्तर माहिती अशी की आज सकाळी मालदाड गावालगत विहिरीच्या कडेला दुचाकी आणि चप्पल आढळून आली। चौकशी करण्यासाठी काही वाटसरू गेले असता त्यांना क्षितिजचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसून आला। त्यांनी तात्काळ भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या अग्निशमन दल, एकविरा रुग्णवाहिका आणि ERT महाविद्यालयाच्या रेस्क्यू पथकाला माहिती दिली। रेस्क्यू पथकाने तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन मृतदेह विहिरीतून बाहेर काढला। दरम्यान संगमनेर तालुका पोलिसांनीही घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला। सध्या मृतदेह रुग्णवाहिकेच्या मदतीने शवविच्छेदनासाठी गोलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे। क्षितिज हा अकोले येथील एका बँकेत कार्यरत होता। गावातील तरुण गेल्याने मालदाड गावावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळल्याची भावना व्यक्त करताना मालदाड गावचे सरपंच गोरख नवले यांना अश्रू अनावर झाले। आज आमच्या मालदाड गावामध्ये अत्यंत दुःखद अशी घटना झाली। आमचा लाडका सर्वांचा अक्षय उर्फ क्षितिज याने एक त्याचा अपघाती निधन झाला असं मला वाटतं। ती जवळच होती। सकाळी जेव्हा वाटसरू रस्त्यात चालले होते तेव्हा ते त्याची गाडी आणि चप्पल विहिरीपाशी, आणि आता बघितलं तर त्याचं निधन झालेलं आहे। खूपच आमच्यासाठी ही धक्कादायक व जिव्हारी लागणारी घटना आहे। अत्यंत होतकरू व सुशिक्षित मुलगा होता। बँक ऑफ बडोदामध्ये नोकरीला होता। गरिबीच्या खाईमधून त्यांनी कुटुंब व असताना आपलं वरती आणलं, घराचं काम झालं। ही लग्नाची त्याची 27 वर्ष असल्यामुळे लग्नाची ही त्याची वेळ होती, परंतु काय मानसिक तणाव आला, कशामुळे झालं हे सांगणं फार कठीण आहे। देव जाणे त्यालाच माहिती आहे, परंतु त्याला ताण असावा हे मात्र 100%। जे का त्यांनी टोकाचं पाऊल उचललं असं काही अंदाज नाही, आता हे काय कशामुळं झालं हे काही सांगता येणार नाही, परंतु 100% मानसिक तणाव असावा असंच मला वाटतं। मात्र क्षितिजने असं टोकाचं पाऊल का घेतलं याचं कारण अद्यापही अस्पष्ट असून घटनेचा पुढील तपास तालुका पोलीस करत आहे। नवतेज महाराष्ट्र ब्युरो, संगमनेर।